आपली हॉबी हीच आपली पॅशन होणं ह्याच्यासारखं सुख नाही आणि ते तू अनुभवतेस मला वाटतं. जसे सृष्टीत पंचतत्व आहेत तशी 5 तत्व गुंतवणुकीत देखील आहेत. म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय हे अजूनही अनेकांना माहिती नाहीये. म्हणजे हे सगळे बजवर्ड्स माहिती आहेत, SIP माहिती आहे, म्युच्युअल फंड्स माहिती आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय का डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय का गोल्ड म्युच्युअल फंडात करतोय, ह्यातून माझा ॲसेट क्लास डिफाईन होतो. परत खरं सांगायचं तर आजकालचे गुंतवणूकदार आता SIP या विषयावर PhD केले. महत्त्वाचं म्हणजे इक्विटी SIP, इक्विटी म्युच्युअल फंडामधल्या SIPsनी तर खूप सुंदर रिटर्न बघितलेत. आपले पूर्वज आहेत ना, त्यांना SIP माहीत नव्हतं असं नाही. त्यांनी काय केलंय तर सणांच्या माध्यमातून आपल्याला एक सोय करून दिली आहे. वॉरेन बफेट यांच्या नावाने अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यांना विचारलं होतं की कोविडमध्ये कुठे गुंतवणूक करावी, तर ते म्हटले की इफ यू आर गोइंग टू रिमेन अलाइव्ह तर इक्विटीज विल क्रिएट ह्यूज वेल्थ, कारण ते आत्ता खूप खाली आहे. आणि इफ यू आर गोइंग टू बिकम डेड तर तो पैसा गोल्डमध्ये असावा का इक्विटीत, काय फरक पडतो, म्हणून तो इक्विटीतच ठेवा. म्युच्युअल फंड्स सही आहे हे वाक्य एव्हन आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं झालेलं आहे. पण सध्याच्या एकूणच सगळ्या घडामोडी बघितल्या ना तर कशाचाच भरोसा राहिला नाही असं कुठेतरी फिलिंग आल्यासारखं झालंय. म्हणजे युरोपमधलं युद्ध असेल, मिडल ईस्टमधलं युद्ध असेल, ते पेटलेलंच आहे, ते थांबण्याची चिन्ह नाही आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पण जी काही अभूतपूर्व आपली कुचंबणा केलेली आहे आपल्या देशाची, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे काय परिणाम होतील, काय हादरे बसतील याची पण क्लॅरिटी अजून येत नाहीये. त्यामुळे म्युच्युअल फंड्स सही आहे असं जरी म्हणत असलो तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून खरंच आपलं फ्युचर सिक्युअर करता येतं का? मुळात म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? हे फंड हाऊसेस या कंपन्या नेमक्या चालतात कशा? त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या संख्येने फंड्स पैसे येतात कसे? ते नेमके गुंतवतात कुठे? हेच अनेकांना माहिती नाहीये. त्यामुळे ही इन्सिक्युरिटी आणखीनच वाढते. म्युच्युअल फंड्स सही आहे म्हणजे नेमकं काय? या सगळ्यावर जर बोलू शकलो तर तो प्रयत्न आपल्या या पहिल्या एपिसोडमध्ये असणार आहे. नमस्कार. बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेडेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. विपुलविषयी सांगायचं तर तो CA, CFA आणि MBA फायनान्स तर आहेच, पण तो बिग बक्स फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातल्या कंपनीचा फाउंडर डिरेक्टर आहे. आणि बिग बक्स विषयी सांगायचं तर बिग बक्स या 4,500हून अधिक क्लायंट्स आहेत, 500 कोटीहून अधिक त्यांचा AUM आहे, तर महिन्याचे SIP हे त्यांची 6.5 कोटीच्या वर आहे. विपुल, मनापासून स्वागत आहे बिग बक्स पॉडकास्टमध्ये तुझं. आपण म्युच्युअल फंड्सवर तर आज बोलणारच आहे, पण पहिला प्रश्न मला तुझ्या बॅकग्राऊंड संदर्भात विचारायचा आहे की तू स्वतः CA आहेस, CFA आहेस, MBA फायनान्स आहेस, त्यामुळे तुझ्याकडे करिअरच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तेव्हाही होत्या, आत्ताही असतील. पण तू जाणीवपूर्वक म्युच्युअल फंड्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस हे तुझं करिअर म्हणून तू निवडलंस आणि तू स्वतःची कंपनी सुरू केलीस. त्यामागची नेमकी थॉट प्रोसेस काय होती? निरंजन, हे म्हणजे आता मला माझा भूतकाळ आठवल्यासारखं आहे. खरं तर 2001 साली मी 12वी झालो. सो त्यावेळेसच्या ट्रेंडनुसार सायन्सकडे जाण्याचा कल होता अनेक विद्यार्थ्यांचा. पण माझं एक थॉट प्रोसेस होती, म्हणजे मला एक वाटत होतं की नाही, मला सायन्सला तर नाही जायचं, पण मला कुठेतरी गणित हा विषय आवडायचा आणि त्यातलं कंपाऊंडिंग पहिल्यापासूनच आवडायचं. आणि माझे मामा हे शेअर ब्रोकर होते. बरं. तर मग त्यातून कुठेतरी एक इच्छा होती की काय मामा नक्की करतात तर तिकडे बघावं. आणि मग 10वी नंतर 12वीला जसं कॉमर्सला गेलं तसं मग तिकडे गेल्यानंतर तर लाईन बऱ्यापैकी क्लिअर की आपल्याला CA करायचं आहे. आणि मग 2001 साली 12वी करता करताच मी मामाच्या साहाय्याने शेअर बाजारात थोडी थोडी गुंतवणूक करायला सुरुवात केली. तेव्हापासून हा फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा गुंतवणुकीकडे माझा जो ओढा झाला तो त्या क्षणापासून आहे. मग 2005 साली CA झालो कालावगाने. नशिबाने CA इन्स्टिट्यूटच्या कृपेमुळे लवकर CA झालो. आय गेस पहिल्या अटेम्प्टमध्येच तू CA झालास. हो. बरं. ते एक नशीबच म्हणायला पाहिजे. कारण CA करणं म्हणजे सगळेच हार्डवर्किंग असतात, पण थोडी नशिबाची साथ पण लागते. आणि मग त्याच्यानंतर ते करता करता असं होतं की मला अजून काहीतरी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जायचं तर काय करता येईल. मग MBA फायनान्स हा विषय सुचला. त्याच्यानंतर तिथे असताना माझे बॅचमेट्स होते, नरसिंहमूंजी मधून मी MBA केलं मुंबईच्या कॉलेजमधून. तर तिथे जे मित्र होते त्यात पण काही CA होते. मग सगळ्यांनी मिळून आम्ही म्हटलं आता CFA करूयात, कारण ते अजून फायनान्समध्ये डीप अंडरस्टँडिंगवाला तो कोर्स आहे. बरं. तर ह्यातून ह्या सगळ्याकडे शिक्षणाकडे मी म्हणेन की त्या फायनान्शियल सर्व्हिसेस रिलेटेड शिक्षणाकडे माझा ओढा गेला. हे करता करता मग नॅचरली
कॉलेजमधल्या प्लेसमेंट असो किंवा होतं की कॉर्पोरेट करिअरची संधी होती, नाही असं नाही. हो. मी 1 वर्ष जॉब देखील केला. तो सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला आग्रह केला होता की ॲटलिस्ट किमान 1 वर्ष तरी तू कोणाच्या तरी हाताखाली काम कर, तो अनुभव घे आणि त्यानंतर तुला काय करायचं आहे त्याचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. बरं. म्हणजे एक फायनान्शियल स्वातंत्र्य म्हणतो ते, पण मी खरंच आईवडिलांचा ऋणी आहे की त्यांनी मला करिअर जे हवं ते करण्याची संधी दिली. आणि ते करताना मित्र पण म्हटले, कारण सगळे कॉर्पोरेट खरंच उच्च पदावरती कार्यरत आहेत. त्यातले काही माझ्याच म्युच्युअल फंडाच्या व्यवसायातले फंड मॅनेजर देखील आहेत. आणि ते मला 2009 किंवा 10 साली मला म्हणाले होते की अरे हे कॉर्पोरेट करिअर सोडून तू ह्या स्वतःच्या व्यवसायात कुठेतरी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कशासाठी जातोय. तर गंमत अशी होती की व्यवसायातलं स्वातंत्र्य आणि पॅशन जी मला फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स किंवा त्या क्षेत्रामध्ये लोकांनाही त्यांच्याशी चर्चा करणं जे आवडायचं त्याचंच मला आज करिअरमध्ये रूपांतर करता आलं. त्याबद्दल एक मी परत म्हटलं जसं की इच्छा तर सगळ्यांना असते, पण त्याला नशीब एक प्रकारचं नशिबाची साथ हवी असते. माझ्या आईवडिलांनी ती दिली. एक प्रकारचा लॉन्चिंग पॅड होता मला असं म्हणू शकतोस की त्यांनी एक मला स्वातंत्र्य दिलं की 3-4 वर्ष आम्ही तुमच्यावरती अजिबात डिपेंडंट नाही. करिअर तर आयुष्यभर नाही आहे, पण 3-4 वर्ष तू तुला स्वतःला सेट होण्यासाठी घे. हा एक फार मोठा विचार तसा म्हणशील तर अगदी करिअरच्या सुरुवातीलाच माझ्या मनात रुजला की आई वडिलांकडचे ते संस्कार की मुलांना ते स्वातंत्र्य आणि करिअरमध्ये मला हवी ती झेप घेऊ देणं हे त्यांनी जे केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं एक आर्थिक आखणी नक्की केली होती, म्हणूनच ते माझ्यावरती डिपेंडंट नव्हते आणि आजही नाहीत कर्मधर्म संयोगाने. तर ते एक जे आहे त्यातून मी या क्षेत्राकडे वळलो, म्हणजे मला माझी पॅशन जगता आली असं मी म्हणेन. तू अगदी म्हणलास ते अगदी खरं आहे की आपली हॉबी हीच आपली पॅशन होणं ह्याच्यासारखं सुख नाही आणि ते तू अनुभवतेस मला वाटतं. तर बिग बग्स आपल्या कंपनीविषयी आपण जाणून घेऊच या, पण आता थोडंसं म्युच्युअल फंड्सकडे वळूया की म्युच्युअल फंड सही आहे ही कॅचलाईन सगळ्यांना माहिती आहे, पण म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय हे अजूनही अनेकांना माहिती नाही आहे. म्हणजे हे सगळे बजवर्ड्स माहिती आहेत, SIP माहिती आहे, म्युच्युअल फंड्स माहिती आहे. म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय आणि ही गुंतवणूक नेमकी होते कशी? आत्ता असं झालं की जवळपास 10 करोड लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे निरंजन. देशाच्या लोकसंख्येचा एक फार मोठा वर्ग या फायनान्शियल प्रॉडक्टकडे ऑलरेडी वळलेला आहे. आता याला मी म्युच्युअल फंड काय आहे तर पहिली गोष्ट अनेकांना असं वाटतं मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो. मी कायम सांगतो गुंतवणुकीचा गाभा हा शोधायला पाहिजे. तर ती जसे सृष्टीत पंचतत्व आहेत तशी 5 तत्व गुंतवणुकीत देखील आहेत. मग त्याच्यात रिअल इस्टेट आहे ज्याला आपण स्थावर मालमत्ता म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट म्हणतो आम्ही त्याला फायनान्शियल मार्केटमध्ये, म्हणजे ज्याच्यावरती व्याज मिळतं. म्हणजे जशी रिअल इस्टेट झाली तसं फिक्स्ड इन्कम झालं, तसं गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, डायमंड ज्याला आपण प्रिशियस मेटल्स म्हणू. चौथं आहे शेअर्स किंवा इक्विटी आणि 5वं आहे एक प्रकारचा सेव्हिंग अकाउंटमधला पैसा किंवा लिक्विड पैसा. या 5 पलीकडे गुंतवणूक नाही. हे गुंतवणुकीचे जशी सृष्टीत 5 तत्व तशी गुंतवणुकीची 5च मूल तत्व आहेत. आणि मग म्युच्युअल फंड हे या तत्वांमध्ये गुंतवणूक करणारं एक प्रॉडक्ट आहे किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून या 5ही ॲसेट क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करता येते. म्हणजे रिअल इस्टेटचा सुद्धा म्युच्युअल फंड असं नाही, पण त्याला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असं म्हणतात. सो बघशील तर म्युच्युअल फंड काय इट इज अ पुलिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. पहिली गोष्ट, कायद्याने हा ट्रस्ट आहे. कायद्याने हा ट्रस्ट आहे, त्यामुळे त्याला ॲप्लिकेबल असलेल्या सर्व गोष्टी ट्रस्टला ॲप्लिकेबल तिथे अस्तित्वात आहेत आणि रेग्युलेटेड बाय सेबी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सो इट्स अ रेग्युलेटेड प्रॉडक्ट. आणि मग गुंतवणूकदार हा कायद्याचा तो जो ट्रस्ट आहे त्याच्या युनिटचा मालक असतो. त्या युनिट होल्डर ज्याला आपण म्हणूया किंवा गुंतवणूकदार त्याचा मालक असतो किंवा त्याचा त्या युनिट पुरती त्याची गुंतवणूक त्यामध्ये असते. तर आता थोडक्यात काय तर फायनान्शियल प्रॉडक्ट आहे, हा ॲसेट क्लास नाही. म्हणजे मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय हे विधान जेव्हा आपण करतो तेव्हा ते लूज आहे. पण मी त्यापेक्षा म्हणेन मी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय का डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय का गोल्ड म्युच्युअल फंडात करतोय, ह्यातून माझा ॲसेट क्लास डिफाईन होईल. सो महत्त्वाचं काय तर ते फायनान्शियल प्रॉडक्ट आहे. जसं फिक्स्ड डिपॉझिट आहे, जसं मी एखाद्या लँडमध्ये गुंतवतो तर तिथे रिअल इस्टेट आहे. म्हणजे मी म्हणतो की मी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली, अमुक बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली, तर ते फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट झालं, ते पण एक प्रॉडक्ट झालं. सो आपण दैनंदिन जीवनात अशा हजारो गोष्टी समोर येतात किंवा 100च्या वरती प्रॉडक्ट्स असतील, म्हणजे फायनान्स क्षेत्रात असतील, तशीच ती जशी रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळे पर्याय असतील. सो महत्त्वाचं काय तर तो एक ॲसेट क्लास नसून प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून मी कुठल्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतोय हे महत्त्वाचं आहे.
मला वाटतं की खूप मोठा एक गैरसमज तू दूर केलेला आहेस आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात करायची ती शंका असेल आत्तापर्यंत की म्युच्युअल फंड म्हणजे ते शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून. तर तू हे खोडून काढलेलं आहेस की म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि शेअर मार्केट किंवा इक्विटी म्युच्युअल फंड हा त्याचा एक प्रकार झाला फक्त. बरोबर. आता थोडंसं पुढे जाऊया परत की बाकी प्रकारांविषयी बोलूच आपण. पण SIP आता परत हाही एक परत बझवर्ड आहे की अनेक जण त्याला सिपई म्हणतात. तर SIP म्हणजे काय? परत सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय? परत खरं सांगायचं तर आजकालचे गुंतवणूकदार आता SIP या विषयावर PhD केले, पण तरी आपण असे काही प्रेक्षक असतील की ज्यांना अजूनही ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल त्यांच्यासाठी सांगतो. सो SIPचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मग ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट मी कुठेही करू शकतो खरं सांगायचं. पण म्युच्युअल फंडातली SIP म्हणजे काय? तर ती म्युच्युअल फंडामध्ये सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करणे. मग फेमस झालेलं किंवा अगदी प्रसिद्ध झालेलं माध्यम म्हणजे मंथली SIP, दर महिना गुंतवणूक. म्हणजे मग त्याला बँक रिकरिंग डिपॉझिटला जसं पॅरलल आहे किंवा आपण दर महिना एखादा सोनाराकडे भिशी करतो ठराविक दिवशी किंवा बँकेत रिकरिंग डिपॉझिट करतो, तसंच म्युच्युअल फंडात ठराविक दिवशी SIP करता येते. सो उदाहरण द्यायचं झालं तर दर महिना मी 5 तारखेला 5,000 रुपये म्युच्युअल फंडात करतो, त्याला SIP म्हटलं जातं. पण आता गंमत अशी झाली आहे की कॅडबरी हे एक प्रकारचं चॉकलेट आहे खरं सांगायचं तर, किंवा कोलगेट ही टूथपेस्ट आहे. पण लोक काउंटरवर जाऊन काय मागतात तर मला टूथपेस्ट हवी नाही, मला कोलगेट हवी आहे, किंवा मला चॉकलेट हवं नाही, मला कॅडबरी हवी आहे. मग त्याला किटकॅट दिली तरी सुद्धा त्याला ती कॅडबरी वाटते. तसं आजकाल लोकांना म्हणजे म्युच्युअल फंडपेक्षा SIP हे अधिक पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट झालेलं आहे. म्हणजे लोक सांगतात की त्यांना आपण विचारलं की तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात का, ते म्हणतात नाही. मग तुम्ही काय करता? नाही, माझी SIP चालू आहे. सो SIP हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रकार आहे, कॅश फ्लो मेकॅनिझम आहे. मग ते गुंतवणूक मी सिस्टमॅटिक करत असेल तर त्याला SIP म्हणणार. तसंच मी समजा त्या लमसम म्हणजे एकत्र जी काही एकत्रित गुंतवणूक आहे त्यातून दर महिना विड्रॉवल करत असेल तर त्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणतात. किंवा मी एका स्कीममधून दुसरीकडे गुंतवणूक केली तर त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतात. सो SIP, STP, SWP हे एक प्रकारचे बजवर्ड झालेले आहेत. पण ते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे किंवा शिफ्ट करण्याचे किंवा पैसा बाहेर काढण्याची ही फक्त वेज आहेत किंवा कॅश फ्लो मेकॅनिझम आहेत, त्या पलीकडे काही नाही. परंतु ज्या प्रकारे SIP प्रसिद्ध झाली आहे त्याच प्रकारे कदाचित कालाओगाने बाकीचे फॉर्म्स किंवा SWP पण तुमचा पेन्शन प्लॅन म्हणून प्रसिद्ध होऊ शकते. आणि ह्यासाठी खरं तर सेबीनी, मी म्हणेन गुंतवणूक सल्लागारांनी खूप प्रयत्न केलेत, किंवा मॅन्युफॅक्चरर आहेत, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ज्यांनी हे प्रॉडक्ट बाजारात आणले, त्यांनी खूप प्रयत्नांनी ॲक्च्युली ह्या गोष्टी बाजारामध्ये आणलेल्या आहेत. आणि त्याचा ह्या प्रकारे लोकांना त्याची एक सवय लागली आहे की जसा बँकेचा EMI भरतात त्याप्रमाणे तितक्याच इमाने इतबारे आपण म्हणूयात की लोक SIP मध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातनं त्यांना खूप छान कंपाऊंडिंग मिळालंय. महत्त्वाचं म्हणजे इक्विटी SIP, इक्विटी म्युच्युअल फंडामधल्या SIPsनी तर खूप सुंदर रिटर्न बघितलेत. पण तशीच ती गोल्ड फंडांमध्ये पण करता येते, ती फिक्स्ड इन्कम फंडांमध्ये देखील करता येते, म्हणजे त्याला डेट म्युच्युअल फंड म्हणलो. तर या सर्वांमध्ये SIP करणं शक्य आहे. बरोबर. आपला हा इंट्रोडक्टरीज एपिसोड आहे, तरी पण आपण मागच्याच प्रश्नात जाऊ की आत्ता तू बोलताना उल्लेख केलास की इक्विटी म्युच्युअल फंडातली SIP झाली किंवा रिअल इस्टेटमधली झाली, गोल्डचा उल्लेख केलास. तर जी तू पंचतत्व म्हणलास, तर अशी कुठल्या कुठल्या ह्याच्यात आपल्याला SIP करता येते आणि ते कुठेही व्यक्ती ती करू शकते का SIP? त्याच्या मनावर ते ठरतं? हो, एक तर पहिलं याच्यासाठी मी परत इतिहासाकडे जाईन. आपले पूर्वज आहेत ना, त्यांना SIP माहीत नव्हतं असं नाही. त्यांनी काय केलंय तर सणांच्या माध्यमातून आपल्याला एक सोय करून दिली आहे की प्रत्येक गुरुपुष्यामृताला कोणीतरी काहीतरी गुंजवर सोनं घेतं, किंवा धनत्रयोदशी आहे, दसरा आहे, म्हणजे तू बघशील तर हे सतत कुठला ना कुठल्या तरी एक ऑकेजन किंवा एक काहीतरी त्यांनी एक प्रसंग दिलाय की जेणेकरून तुम्ही गुंतवणूक करावी. सो हे असं नाही आहे की हे आपल्याला माहीत नव्हतं, फक्त त्यांनी त्याला म्हणजे त्या सणाच्या माध्यमातून एक जोड दिली होती, एक बिहेवियर दिलं होतं की आपण करतोच. म्हणजे आजही लोक तू बघशील तर धनत्रयोदशीला काहीतरी खरेदी करणार किंवा ह्या प्रकारचा एक, किंवा दसऱ्याला सोनं खरेदी करणारच, ही एक प्रकारची मानसिकता आहे. सो हे आत्ता पॉप्युलर झालंय आणि ते आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण म्हणूयात दर महिन्याला लोक गुंतवत आहेत. सो ही जी सायकॉलॉजी आहे की दर महिना किंवा ठराविक अंतराने गुंतवणूक करावी, ही SIPच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे कॅप्चर झालेली आहे. आणि मग त्याच्यात गुंतवणुकदारांना
इक्विटी म्युच्युअल फंडाद्वारे शेअर्समध्ये स्टॉक्समध्ये करता येणार आहे. तशीच ती फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडांद्वारे म्हणजे त्यातल्या SIP मध्ये तुम्ही केलं तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा कंपन्यांचे काही बॉन्ड्स असतील, NCDs असतील, ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणं शक्य आहे. गोल्डच्या माध्यमामध्ये सुद्धा गोल्ड सेव्हिंग फंडामध्येही SIP करता येते. आता याच्यात गोल्ड सेव्हिंग फंडातली SIP कशी, तर मी 500,000 रुपयाची करू शकतो. तर याला एक गोल्ड ETF नावाचा प्रकार आहे, पण त्याचं 1 युनिट इज इक्वल टू 1 ग्रॅम. आज तुला माहिती आहे 1 ग्रॅमची किंमतच जवळपास 11,000च्या घरात गेलेली आहे. सो मग मला 500 रुपये किंवा 1,000 रुपये करायचे असेल तर मला गोल्ड सेव्हिंग फंडातली SIP गुंतवणूक करायला लागेल. सो ती पण शक्य आहे. रिअल इस्टेटमध्ये मात्र इतक्या सहजरित्या अजून गुंतवणूक करणं सोपं नाही. पण तिथे क्लासिकली आपण होम लोन काढून एक EMI करतो, ती पण एक प्रकारची SIP म्हणू शकतो जी आपल्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक होतीये. म्हणजे तर त्या प्रकारे बघशील तर SIP प्रत्येकाला त्याची फ्रिक्वेन्सी ठरवता येते. म्हणजे ती पण का, तर तेही ऑप्शन आहेत की वीकली SIP अवेलेबल आहे. सो तुम्हाला मंथली पण SIP जसा ऑप्शन अवेलेबल आहे. सो त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला ठरवता येते, कुठल्या फंडामध्ये कुठल्या ॲसेट क्लासमध्ये करायची ह्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि त्यातही जवळपास 45हून अधिक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत. मग त्यांचे हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. सो तुमच्याकडे पर्याय खूप उपलब्ध आहेत. आणि आणि हे सर्व करणारे जे म्हणजे म्युच्युअल फंड मॅनेजर्स जे आहेत ते खूप प्रोफेशनल आहेत. त्यामुळे एका प्रोफेशनलच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी तुम्ही ही गुंतवणूक चॅनलाइज होऊ शकते किंवा त्याला एक चांगला आपण म्हणू एक प्रवाहीपणा मिळू शकतो. तर त्या दृष्टीने आपला नुसते सेव्हिंग्ज नुसता एक त्याचं डबकं होत नाही, तर त्याला चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ होऊ शकते. तर ती SIP मध्ये आपल्याला अवेलेबल आहे. निश्चितच. बोलताना आता तू सोन्याचा उल्लेख केला. सोनं हा खरं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. ज्या प्रकारे ते वर चाललंय आणि अशा प्रेडिक्शन्स आहेत, स्पेक्युलेशन्स आहेत की 1.5 लाखापर्यंत जाईल दिवाळीपर्यंत वगैरे. तर त्यात आपण जायला नको. पण त्याच्यामुळे गोल्ड ETF किंवा गोल्ड सेव्हिंग फंड्स काय आहेत, ते कसे वर्क होतात, हे पण आपण पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये नक्की जाणून घेऊया. आता मला सांग की गेल्या 8-10 वर्षात या म्युच्युअल फंडच्या ॲड्स खूप वाढल्या आहेत. पेपरमध्ये असेल, टीव्हीवर असेल किंवा नेटवर सर्फ करताना असेल. तर अनेकांना असं वाटतं की हे आत्ताचं नवीन प्रॉडक्ट आहे म्युच्युअल फंड्स आहे. तर म्युच्युअल फंड्स हे नेमके आपल्या देशात कधीपासून आहेत, त्याची काय बॅकग्राऊंड आहे? सो जसं सगळ्यांना वाटतं की म्युच्युअल फंड खूप नवीन कन्सेप्ट आहे, तर तसं नाही आहे ॲक्च्युली. ह्याच्यासाठी परत इतिहास असा आहे की युनिट 64 म्हणून एक स्कीम अस्तित्वात होती. हा काही वेगळा प्रकार नसून UTIचं एक म्युच्युअल फंड स्कीमच होती. सो अगदी 64 सालामध्येही ती अस्तित्वात होती असं मी म्हटलं तर या प्रॉडक्टला जवळपास आपण म्हणूयात की 60 वर्षांचा इतिहास आता पूर्ण होईल. 1993 साली प्रायव्हेट कंपन्यांना देखील यामध्ये संधी मिळाली आणि मग त्याच्यानंतर अनेक कंपन्या आल्या. त्या अनेक कंपन्यांचं कालांतराने दुसऱ्या कंपन्यांनी त्या विकत घेतल्या. पण महत्त्वाचं काय, याला कंटिन्युटी आहे. कुठलाही म्युच्युअल फंड बंद नाही पडला. तो कदाचित दुसरीकडनं ॲक्वायर झाला असेल. सो ह्या प्रकारे तो बघितलं असता 93 सालापासून जेव्हा प्रायव्हेट कंपन्या आल्या तिथून आज अखेरीस जवळपास या सर्व गोष्टींना 30 वर्ष होत येतील. 30-32 वर्षांमध्ये खूप छान वेल्थ क्रिएट झालेली आहे. हे 10 वर्षात येण्याचं कारण का, तर म्युच्युअल फंड्स हे जे ॲड कॅम्पेन चाललं ते खूप चांगल्या प्रकारे त्यातनं लोकांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचलेलं आहे. एक 10-15 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा म्युच्युअल फंड सांगायचो तेव्हा मला ते कन्सेप्ट सांगायला 1-1.5 तास लागत असेल. तर आता 5-10 मिनिटात लोकांना ते माहिती आणि लोक पुढे सांगतात की नाही, मला ह्या फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे, इथे SIP करायची आहे किंवा मी इथे गुंतवणूक करतोय, मला त्याच्यासाठी काय करायला लागेल ते सांगा. सो ह्या प्रकारची आपण म्हणूयात की समाज मनामध्ये कन्सेप्ट म्युच्युअल फंडाची रुजलेली आहे आणि ती अगदी सहजगत्या लोकांनी ती अडॉप्ट केलेली आहे. म्हणजे एकेकाळी इंग्रजीमध्ये म्हणतात की ते पुश प्रॉडक्ट होतं किंवा पुश करायला लागतं. सो तसंच नसून आता पुल प्रॉडक्ट झालं की लोकांचा स्वतःहून त्या गुंतवणुकीकडे ओघ वाढलेला आहे. सो असं काही नाही की जे आत्ता दिसतंय म्हणजे ते पूर्वी अस्तित्वात नव्हतं. आणि मी जसं म्हटलं तसं की म्युच्युअल फंडापूर्वी स्टॉक मार्केट भारताचं हे जवळपास माझ्या मते एशियातलं सेकंड ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे आपलं. सो त्यालाही 150हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. अगदी ज्या उद्योग समूहाला आपण फार मानतो तो टाटा उद्योग समूहाची स्थापना 1868 साली झाली आहे. सो आपल्याकडे हा इतिहास खूप मोठा आहे गुंतवणुकीचा आणि त्यामुळेच अनेकदा तुला अशा कुठेतरी सक्सेस स्टोरीज म्हणूयात आपण की बाबा घरी कुठले तरी शेअर्स होते आणि ते सापडले आणि त्यांची करोडोंची व्हॅल्यू झाली. सो हे पण एक फार मोठं ऐकायला मिळण्याचं कारणच आहे की ही जी उद्योग समूह आहेत म्हणजे टाटा, बिर्ला
यांनी किंवा बजाज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गुंतवणूक केलेली आहे. पायाभूत उद्योगांमध्ये गुंतवणूक केली असेल, अनेक ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये गुंतवणूक केली असेल. तर ह्याला खूप मोठा इतिहास आहे. आणि मग LIC पण एक प्रकारे तू बघशील तर LIC पण 1956च्या आसपास, जर का मी चुकत नसेल तर साधारण अस्तित्वात आली असेल. सो LICच्या माध्यमातूनही एक प्रकारचे कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्सच लोकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. सो LIC असो, म्युच्युअल फंड असो, ह्याला तसा भारतात चांगला इतिहास आहे. जसं मी म्हटलं तसं इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा समाज माध्यमांमधून आता म्युच्युअल फंड किंवा या फायनान्शियल प्रॉडक्ट्सबद्दलचा अवेअरनेस खूप वाढत चालला आहे. त्याला छान शब्द वापरला जातो, फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्स. हे खूप जोरात. आणि महत्त्वाचं म्हणजे डिमॉनिटायझेशन नंतर याचा ट्रेंड खूप जास्त वाढला. कारण कदाचित अनेकांचा पैसा तो बँकांमध्ये आला आणि मग तिथून त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतवणूक सुरू केली असेल, म्हणजे ती चॅनलाइज झाली असेल. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कायम म्हणजे फायदा होत आलेला आहे. फक्त दिसतंय आत्ता म्हणून ते प्रॉडक्ट आधी नाही असं नक्की नाही. वा, मला वाटतं की ही बॅकग्राऊंड जी तू सांगितलीस तर ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे इतकी मोठी लेगसी ही म्युच्युअल फंड या इंडस्ट्रीची आहे यातनं दिसतंय. तू आत्ता जे बोलताना म्हणलास की अशा बातम्या येतात की जुने शेअर्स कुठले तरी मिळाले आत्ता आणि तो कोट्याधीश झाला किंवा लक्षाधीश झाला. तर असं म्युच्युअल फंडातनं पण असं श्रीमंत होण्याचा हा राजमार्ग खरंच आहे म्युच्युअल फंडचा पण? हो, नक्कीच. आता त्याचंही मी तुला उदाहरण देतो. म्हणजे दुर्दैवाने 91 साली कुठेतरी हर्षद मेहता यांच्या काळात म्हणजे त्यांच्या सेबीचा काही म्हणजे फ्रॉड झाले किंवा, आणि त्यानंतर सेबी अस्तित्वात आली रादर हर्षद मेहतांच्या या सगळ्या कर्तव्य. पण जसं 93 साली प्रायव्हेट कंपन्या या क्षेत्रात आल्या आणि खूप नाणावलेले फंड मॅनेजर्स जेव्हा या कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करायला लागले, तेव्हा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे याचं एक आपण म्हणू गुंतवणूक केली गुंतवणूकदारांसाठी. आणि मला सांगायला तुला आवडेल की काही फंडांनी त्यापासून 93 सालापासून आजपर्यंत वार्षिक 24 ते 25% परतावा दिलेला आहे. बरं. ह्याची कुठली, परत एक डिस्क्लेमर आहे की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग अँड पास्ट परफॉर्मन्स डू नॉट गॅरंटी एनिथिंग अबाउट फ्युचर परफॉर्मन्स. सो तरी देखील हिस्टॉरिकली काय घडलं तेवढंच मी सांगतो की 30-32 वर्षांमध्ये वार्षिक 24%. आणि जर का रूल ऑफ 72 म्हणजे एक 72चा रूल आहे, त्यानुसार मी 24% जर का कंपाऊंडिंग काढलं तर दर 3 वर्षात माझा पैसा दुप्पट होत गेलाय. बापरे. म्हणजे ह्या विचारांनी तू जर का बघितलंस तर ह्याच्यातून क्रिएट होणारी वेल्थ ही खूप मोठी आहे. कंपाऊंडिंग हे मी कायम सांगतो की तुम्ही कॅल्क्युलेटरच्या आधारे घ्या, म्हणून मी तुला सांगू शकत नाही. पण 30 वर्षात जर का दर 3 वर्षात माझा पैसा दुप्पट होत असेल तर 2चा कितवा घातांक तो तू विचार कर. तेवढ्या रेटनी माझा पैसा वाढलेला आहे. आणि मग हे वाढत असताना सुद्धा ते कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स होत्या. म्हणजे तू म्हणशील की ठीक आहे म्युच्युअल फंडात 24% रिटर्न मिळाले पण रिस्क तेवढी. पण त्या रिस्कमध्ये मी असं म्हणेन की तो डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ होता. आता हेच जर का मी इन्फोसिस पण 93 सालीच बाजारामध्ये आला, इनाम नावाच्या कंपनीने त्यांना बाजारामध्ये म्हणजे लिस्ट करण्यास मदत केली होती. सो त्यांनी जेव्हा हे बघितलं की त्यांचं किंवा मी त्यांचं कंपाऊंडिंग बघतो ते 40% झालं आहे. सो एक शेअर 40% कंपाऊंड झाला आहे. पण मी इन्फोसिसचा गुंतवणूकदार आहे का तर नाही. पण कदाचित मी म्युच्युअल फंडासारख्या कलेक्टिव्ह पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केली असती तर मला नक्कीच 24%चा रिटर्न मिळाला असता. आणि कारण त्यांनी तेवढा तो केलेला आहे. आणि मग ह्याच काळात पॅरलल इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट्स म्हणू तर ती किती नाही होती. तर एक PPF तसं पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट होतं की दर महिना लोक किंवा दरवर्षी एक ठराविक रक्कम गुंतवणूक करत होते. त्याला गव्हर्नमेंटने टॅक्स बेनिफिट्स पण दिले होते. सो त्याच्यात 12% साधारण तो प्रवास आता 7.1% येऊन थांबलेला आहे. सो बघशील तर पॅरलली ह्या इन्स्ट्रुमेंट्सपेक्षा म्युच्युअल फंडातल्या एस्पेशली हे जे आपण चर्चा करतोय आता एक गेली 5 मिनिटं ही इक्विटी म्युच्युअल फंडाचं मी उदाहरण सांगतोय. सो इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये हे जे कंपाऊंडिंग झालंय ते खूप मोठं आहे कम्पेअर्ड टू ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट्स. मग ते रिकरिंग डिपॉझिट असो, PPF असो किंवा कर्ज काढून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असेल एक साध्या फ्लॅटमध्ये, मी परत जमीन किंवा काही स्पेसिफिक पॉकेट्सवरती जात नाही, तर त्यापेक्षा म्युच्युअल फंडांमधल्या गुंतवणुकीतून खूप जास्त वेल्थ क्रिएट झालेली आहे. आणि ह्या प्रकारचं कंपाऊंडिंग हे खरं सांगशील तर अनहर्ड ऑफ किंवा आपण म्हणून खरंच कधी कोणी बघितलेलं नसेल इतकी वेल्थ क्रिएट झाली आहे. मग ते करण्यासाठी एकच महत्त्वाचं आहे की आम्ही काय म्हणतो बिहेवियर ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटनी रिटर्न दिलेत पण इन्व्हेस्टरला रिटर्न मिळत नाहीत.
याचं कारण असं आहे की मुळात ज्यांनी 93 साली 10 रुपयाचं एखादं युनिट त्या एखाद्या जुन्या फंडात गुंतवणूक केली असेल, आज अखेरीस त्यांनी ते होल्ड केलेले आहेत का, ते नसतील केलेत तर त्याला इन्व्हेस्टरचे रिटर्न नक्की कमी होणार, कारण तो मध्ये कुठेतरी बाहेर पडलाय, दुसरीकडे गेलाय. त्याला बिहेवियर गॅप म्हटलं जातं. सो इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स देणार, फक्त तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे. आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून लोकांना ती एक आपण म्हणू त्यांची सायकोलॉजी बनवण्याचं खूप छान काम केलंय की जेवढं म्हणून इन्व्हेस्टरला रिटर्न जनरेट करता येईल तो इन्व्हेस्टमेंट रिटर्न एवढा असेल, आणि ती बिहेवियर गॅप कमी करण्याचा प्रयत्न म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून होऊ शकतो, कारण ते प्रॉडक्ट म्हणून लोकांच्या मनात थोडं लॉंग टर्म गुंतवणुकीचं आहे. याच्यात गुंतवणूक सल्लागार असतील, सेबी असेल, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या असतील, ह्यांनी पण सतत गुंतवणूकदारांच्या मनावरती या गोष्टी बिंबवल्यामुळे नक्कीच गुंतवणूकदार पण एक प्रकारे आता खूप आपण म्हणूया मॅच्युअर होत चाललाय. म्हणजे पूर्वी असं होतं की फोलिओचं ॲव्हरेज एज 2-3 वर्षापेक्षाही कमी असायचं, आणि आता मात्र ते वाढत चाललंय. याचा अर्थ गुंतवणूकदार थोडा जास्त वेळ थांबत आहेत. मग त्याच्यात रिटर्न हा एकमेव क्रायटेरिया नसून त्यांना मिळणारं ज्ञान, त्यांना मिळणारा कुठेतरी सल्ला आणि त्यांना मिळणाऱ्या विविध क्षेत्रांमधली माहिती ही पण त्याच्यासाठी नक्की कारणीभूत आहे. बरोबर. तू म्हणलास आता फक्त एक क्लॅरिटी मी घेतो. फोलिओ म्हणलास म्हणजे पोर्टफोलिओ, म्हणजे पूर्वी एखाद्याने जर गुंतवणूक सुरू केली तर तो 2 ते 3 वर्षच गुंतवणूक करून थांबायचा किंवा त्यानंतर तो बंद करायचा. तर ते प्रमाण आता वाढताना दिसतंय कुठे. हो, इथे फोलिओ म्हणजे काय, तर माझं त्या म्युच्युअल फंडामधलं असलेलं अकाउंट. ओके. म्हणजे एबीसी म्युच्युअल फंडामध्ये माझं जे अकाउंट आहे, स्पेसिफिक त्याला एक नंबर असतो, त्याला फोलिओ नंबर म्हटलं जातं. अच्छा. पोर्टफोलिओ म्हणजे कदाचित मी 4 कंपन्यांच्या 4 वेगळ्या फोलिओचा माझा पोर्टफोलिओ आहे. अच्छा. पण फोलिओ म्हणजे तोच की एका फोलिओमध्ये माझ्या एका कंपनीच्या या फोलिओमध्ये मी 3 वर्षच राहायचो साधारण पूर्वी, किंवा 3 पेक्षा कमी वर्ष. आता ते प्रमाण वाढत चाललंय, म्हणजे लोक लॉंग टर्म साठी खरंच त्याच्यात थांबतायत. अर्थात 3+ इयर हे लॉंग टर्म नाही. म्हणजे वॉरेन बफेट तर सांगतात की यू शुड मॅरी अ कंपनी इन विच यू इन्व्हेस्ट, म्हणजे थोडक्यात लाईफ लॉंग पार्टनर असावे तुम्ही. ह्या प्रकारची गुंतवणूक ते विचार करतात. पण गुंतवणूकदार नक्की मॅच्युअर होत चाललाय. येस. एक शेवटचाच प्रश्न, म्हणजे इथनं सुरुवात केली आपण की सध्याचं वातावरण सगळं असं कुठेतरी अस्थिर दिसतंय. म्हणजे पाकिस्तान सोबतचं आपलं युद्धालाही 3-4 महिनेच झाले. ट्रम्प तिकडे रोजच्या रोज काहीतरी नवीन फतवे काढतात असं दिसतंय. तर या सगळ्यामुळे कुठेतरी आपल्या इकॉनॉमीला हादरे बसतील का, अशी एक भीती वर्तवली जाते. आणि मग या सगळ्याच्यात सामान्य गुंतवणूकदार म्हणतो की मान्य आहे, म्युच्युअल फंड्स, शेअर्स हे इन्स्ट्रुमेंट्स म्हणून चांगली आहेत, पण लॉंग टर्म मी जर बघितलं तर मला खरंच शाश्वती आहे का, ते मिळतील का तेवढे रिटर्न्स जे आज आपण बोलतोय ते. सो आता परत मी 93 पासनच्या इतिहासाकडे येतो निरंजन, कारण मला इतिहास एकतर आवडतो. आमच्या शाळेतील इतिहासाचे शिक्षक खरंच खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला इतिहासाची आणि वाचनाची छान आवड लावली. सो 91 साली देशाची इकॉनॉमी ओपन केली होती. आपले पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते. त्यानंतर भारतात एक प्रकारची महागाई आली, कारण इकॉनॉमी ओपन केल्याचे शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी तोटे असतात. 96 सालापर्यंत ती महागाई एवढी वाढली आणि गव्हर्नमेंट बदललं. म्हणजे त्याच्यानंतर थोडी खिचडी सरकार असं एक फेमस शब्द आला होता की अस्थिर सरकार आली. 97 साली LTCM म्हणून एक लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट नावाचा एक मोठा फंड होता, आणि हा चालवणारे तज्ज्ञ नोबेल लॉरिएट्स होते. म्हणजे अर्थशास्त्रामधले नोबेल लॉरिएट्स तो फंड चालवायचे. पण त्यांच्या मॉडेलमध्ये एक चूक होती की त्यांनी कुठलंही गव्हर्नमेंट डिफॉल्ट करेल हे मॉडेलमध्ये धरलं नव्हतं, आणि तेव्हा रशियन गव्हर्नमेंटनी डिफॉल्ट केला. त्याच्यानंतर त्यामुळे ईस्ट एशियन करन्सी क्रायसिस आलं. त्याचा नॅचरली भार म्हणजे जगभरात आणि भारतालाही तो सोसावा लागला. 99 साली .com बबल बस्ट झाला. 2001ला अमेरिकेवरती हल्ला झाला. त्याच्यानंतर एक 3-4 म्हणजे त्याच्यानंतर पर्यायाने रिसेशन आलं जगात थोडं. नंतर 3 ते 8 एक प्रकारचे खूप छान एक आपण म्हणू की रॅली आले, किंवा ग्लोबल मार्केटमध्ये खूप ग्रोथ झाली, भारतात पण झाली. आणि त्यानंतर लिमनचं क्रायसिस आलं. नंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले गव्हर्नमेंट्सवरती. त्याच्यानंतर डिमॉनिटायझेशन आलं, मध्ये सर्जिकल स्ट्राईक, त्याच्यानंतर GST रेराचे रिफॉर्म्स, कोविड आला. आता मी एवढे सगळे जे सांगतो हे फक्त तू म्हणशील अरे फक्त निगेटिव्ह गोष्टी सांगतो, तर ह्या प्रत्येक क्रायसिसमध्ये लोकांना हेच वाटत होतं आपल्या गुंतवणुकीचे आता काही शाश्वती नाही, आता आपण संपलो. आणि ह्या काळामधला सेन्सेक्सचा CAGR 13-14% आहे, प्लस डिव्हिडंड मी त्याच्यात ॲड केला दरवर्षी सेन्सेक्स कंपनीचा, तो 15%हून अधिक होतो. आणि मग प्रत्येक पूर्वीचं जे काही फॉल असेल किंवा भीतीदायक वातावरण असेल, ती पूर्वीची गुंतवणुकीची संधी होती असं आपल्याला एक प्रकारे वाटायला लागतं. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाटत असेल की
शंका आहे तर ते क्रायसिस नसून ती क्रायसिस संधीचं सोनं करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण ती मिळत नाही. म्हणजे SIP गुंतवणूकदारांना तर मार्केट पडलेलं हवं, कारण तेव्हाच तर त्यांना लोअर युनिट्स म्हणजे लोअर दराने युनिट्स खरेदी करता येणार आहेत. सो आत्ता जे वाटतंय की आज ट्रम्प आहेत, तर पूर्वी कधीतरी कुठला तरी दुसरा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असेल, त्यांनी काहीतरी घेतलं असेल, कुठे मध्य पूर्वेमध्ये काहीतरी झालं असेल. हे घडत राहणार आहे. कुठेतरी सरकार उजव्या विचारसरणीची आली, डाव्या विचारसरणीची आली, सरकार उलथून पडली, लष्करांनी कुठलं तरी सरकार घेतलं, आपले शेजारी कुठेतरी त्यांच्या इथे अस्थिरता आहे. हे दरवेळेस वाटत राहणार आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये हे कायम भीतीदायक वातावरण राहतं. आणि गंमत अशी आहे की ही रिस्क सांगून येत नाही. कोणालाच माहीत नव्हतं कोविड काय आहे. सो ही रिस्क सांगून येत नाही, पण एक म्हणतो ना की हिस्ट्री मे नॉट रिपीट बट हिस्ट्री राईम्स विथ इटसेल्फ. म्हणजे हे चक्र चालू राहणार आहे आणि एक मार्केटचा स्वभाव आहे की ते एक्सेसेस असतील ना तर काही ना काही कारणामुळे ते एक्सेसेस सप्रेस करायला ते करेक्शन्स येतात. मग समजा आत्ता व्हॅल्युएशन जास्त असतील तर ट्रम्प यांचं कारण देऊन मार्केट करेक्ट होणार, पण कदाचित ते दुसऱ्या कारणामुळे झालं असतं. आणि याच्यात एक फेमस असं म्हणतात, आता वॉरेन बफेट यांच्या नावाने अनेक गोष्टी सांगितल्या जातात, किती खऱ्या, आणि आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, पण ते छान आहे की त्यांना विचारलं होतं की कोविडमध्ये कुठे गुंतवणूक करावी, की इक्विटीत करावी का, हे रिस्की आहे ना, तर आपण गोल्डमध्ये करावी का. तर ते म्हटले की इफ यू आर गोइंग टू रिमेन अलाइव्ह तर इक्विटीज विल क्रिएट ह्यूज वेल्थ, कारण ते आत्ता खूप खाली आहे. आणि इफ यू आर गोइंग टू बिकम डेड तर तो पैसा गोल्डमध्ये असावा का इक्विटीत, काय फरक पडतो, म्हणून तो इक्विटीतच ठेवा. सो हा ॲसेट क्लासकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला तर आपली उद्दिष्ट जर का योग्य आहेत, ठरलेली आहेत, आणि गुंतवणूकदारांनी किंवा त्यांच्या सल्लागारांनी तुम्हाला काही सल्ला दिला असेल तर आपल्याला तिकडे बघत राहायचं आहे. शॉर्ट टर्म डिस्टर्बन्सेस विल ऑलवेज बी देअर, आणि ते पार्ट अँड पार्सल आहेत. म्हणजे ती जर्नी आयुष्याची जशी आहे तशी ती गुंतवणुकीची पण आहे, की त्याच्यात चढ उतार हे येणारच, ते ठरलेलेच आहेत. रोलर कोस्टर राईड आहे. आत्ता भीती वाटते म्हणून रोलर कोस्टरमधनं आपण बेल्ट उतरून उडी मारतो का, नाही, थांबेस्तोवर थांबायचं. तसंच आहे की आपण ते जे काही रोलर कोस्टर आहे ते एन्जॉय, बरं प्रत्येक माणूस रोलर कोस्टरमधनं जेव्हा ते थांबते तेव्हा काय कसा येतो बाहेर, हा काय फंटास्टिक अनुभव होता, पण तिथे त्याला ते अवघड जातं. सो मला हेच करायचं की हा रोलर कोस्टर राईड आहे आणि ही वेळ जी वाईट असेल ती पण बदलणार आहे आणि चांगली वेळ येणार आहे. आणि भारतासाठी तर तो सुवर्ण काळच दिसतोय सगळा एकंदरीत. आपलं पॉप्युलेशन ज्या प्रकारे आहे, आपल्याकडच्या पॉलिसी स्टॅबिलिटी आहे की पूर्वीचं गव्हर्नमेंट, हे गव्हर्नमेंट, सरकारं बदलली तरी सुद्धा एक पॉलिसी कंटिन्युटी आपल्याकडे आहे, क्रयशक्ती आहे, टॅलेंट पूल तर बोलायलाच नको, इंग्लिश बोलण्याची एक क्षमता आहे, ही एक, पण कारण आज ती ग्लोबल नाही म्हटलं तरी ग्लोबल लँग्वेज आहे. म्हणजे कितीही आपण नाही म्हटलं तरी त्याच्यात काही आपल्याला त्यातनं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तर ह्या सगळ्यांचा उहापोह केला तर भारतासारखी आत्ता सुवर्ण संधी कुठेही नाही, आणि ते ऑलरेडी प्रूव्ह झालं आहे आणि होत राहणार आहे. म्हणजे अजूनही पुढची काही वर्षही नक्की आपली, कदाचित काही दशकं सुद्धा आपली असण्याचे सरळ सरळ चान्सेस दिसत आहेत. तर मग त्यामुळे ही गुंतवणूक बिंदास करायची, हे प्रश्न येत राहतील. थँक्यू सो मच विपुल. आणि तू म्हणलं असं खरोखरी रोलर कोस्टर राईड आहे, म्हणजे आपलं आयुष्य हेच एक तशी राईड असतं, तर त्यामुळे ही राईड नक्कीच अनुभवावी अशी आहे. मला खास हे वाटलं की तू बेसिक्स तर क्लिअर केलेस म्युच्युअल फंडाचे, पण काही व्हॅल्युएडिशनही खूप चांगली केलीस, बॅकग्राऊंड सांगितलीस, एवढी मोठी लेगसी सांगितलीस. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण विचारू, तुम्हालाही जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील, म्युच्युअल फंडाची तुमची जर्नी तुम्ही अजून सुरू केली नसेल आणि ती करायची असं तुम्हाला वाटत असेल, काही जरी शंका असतील आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवा, विचारा. आणि अजून कोणत्या विषयांवर या नवीन पॉडकास्टमध्ये आम्ही बोलायला पाहिजे, गप्पा मारायला पाहिजे, तेही नक्की सुचवा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. बघत राहा बिग बक्स पॉडकास्ट.